ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. अंगाच्या असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादीचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवाचे ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेदुखऱ्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भात आजच्या दिवशी गुंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते, ती अशी. शिवपुराणातील कथा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.